राम राम मंडळी. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. बिर्याणीसाठी प्रथमतः आपण कांदा कापून घेणार आहे स्लाइस मध्ये. त्यानंतर आपण इथे टोप ठेवलेला आहे राईस शिजवण्यासाठी. त्यामध्ये आपण एक 15 मिनिटं भिजवलेला राईस टाकायचा आहे त्यामध्ये, म्हणजे राईस चांगला फुलतो. राईस आपण इकडे शिजवायला एका साईडला ठेवायचा आहे आणि एका साईडला आपण इथे कांदा फ्राय करून घेणार आहे बरिस्त्यासाठी. आपला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण राईस बघतोय, राईस आपला 70-80% शिजलेला झाला आहे. त्यामुळे आपण आता इथे चिकन स्वच्छ पाण्याने धुवत आहे. चिकन एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चिकन मॅरिनेशन करणार आहे. त्यामध्ये आपण दही टाकणार आहे, त्यामध्ये काश्मीर लाल मिरची पावडर टाकणार आहे, त्यानंतर त्यामध्ये धना पावडर टाकणार आहे, धना पावडर नंतर गरम मसाला, त्यानं बरोबर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेस एक मसाला आहे तो टाकणार आहे. त्यानंतर इथे चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहे. त्यानंतर इथे चिकन मसाला जो बाजारात मिळतो तो आपण थोडा यामध्ये वापरणार आहे. हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला मिक्स करणार आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एक 15 मिनिटासाठी ते आपण मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. आता आपले टोमॅटोची प्युरी टाकायची राहिलेली आहे, ती प्युरी टाकलेली आहे. त्यामध्ये कांदा आपण जो फ्राय केलेला होता तो कांदा टाकायचा आहे त्यामध्ये, आणि हे आपण टोमॅटोची प्युरी टाकली आहे त्यामध्ये, आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटं एक व्यवस्थित साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे ते मॅरिनेशनचं साजूक तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आणि थोडस एक 50% शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाहू शकतो 50% आपलं व्यवस्थित शिजून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण राईस घेतलेला आहे आणि आपल्याकडे दम लावायला कोळसा नसल्यामुळे आपण तसंच चिकनवर झाकण ठेवून हे बघा आपली चिकन बिर्याणी रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग.